सांगाल आज चिखलामध्ये तुम्हाला बसून आंदोलन करावं लागतंय? बघा, वाईट अवस्था आहे. तुम्हीच म्हणत आहात की चिखलात बसून आम्ही आंदोलन करतो आहोत. ही अवस्था कशामुळे आलेली आहे? तर इकडच्या प्रशासनामुळे. म्हणजे जेव्हापासून जानेवारीपासून महासत्ता बसली आणि आमची सभा सुरू झाल्या, सभेमध्ये प्रत्येक वेळेला आम्ही ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीचा प्रश्न घेतलेला आहे. अनेक पत्रकं आहेत आमच्याकडे. प्रत्येक नगरसेवक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रभाग समिती स्तरावर असेल किंवा महापालिका स्तरावरती असेल, आम्ही पत्र देतो आहोत आणि आम्ही माहिती घेत आहोत की हे रस्त्यांच्या कामाचं काय. आपण जर पाहिलं तर मार्च महिन्यातल्या महासभेत आम्ही हे सिद्ध केलेलं आहे की 100 रुपये पॅनल्टी भरून ह्या 550 करोडाचं जे काम आहे ते केलं जात आहे. 100 रुपये पॅनल्टी भरून काय होणार आहे, त्यासाठी आम्ही प्रश्न विचारला होता. काही दिवसापूर्वी इकडे एक डंपर फसला होता आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता की आम्ही आंदोलन करू. ही पत्र देऊन आज नगरसेवकांना आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही आहे. आणि ज्या वेळेला लास्टच्या महासभेमध्ये आमच्यापैकी काही नगरसेवक बोलले की आम्ही ही पत्र पाठवतो, त्याची आम्हाला उत्तरं मिळत नाही, कामं केली जात नाही, तर आम्हाला भीक मागे आंदोलन करावं लागेल का? तर दुर्दैवाने सांगायला लागतं की महापौर त्या गोष्टीला दुजोरा देतात आणि सांगतात की तुम्ही बाहेर जाऊन हे आंदोलन करू शकता. म्हणजे जर आम्ही तर आता ठरवलेलं आहे, नगरसेवकांनी जर स्थानिक प्रश्नांसाठी विचारलेल्या पत्रांची त्यांना उत्तरं मिळत नसतील, ही रस्त्यासारखी कामं आहेत. आज आमचे फोटो रस्त्यामध्ये लावले जात आहेत, पण नगरसेवक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना प्रशासनाची कुठेतरी अनास्था दिसते आहे. ईगल इन्फ्राबरोबर त्यांचं काय साटलोटं आहे त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही आहे. पण आता हे आंदोलन आम्ही पुढे उग्र करणार आहोत. आम्हाला आमच्या प्रभागातील हे रस्ते जे आहेत ते व्यवस्थित करून पाहिजे आहेत. नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन. आणि हे जे पत्रकं आहेत ना, ही आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही ठरवलेलं आहे, गटनेत्यांनी आणि आम्ही, की आम्ही आता ह्यापुढे हवन करणार आहोत आणि ही आमची पत्र आयुक्तांच्या केबिनमध्ये हवनामध्ये जाऊन टाकणार आहोत. कारण आमच्या कुठल्याही पत्राचं उत्तर मिळत नाही आणि सुनावणी होत नाही. मला सांगा, आज तुमचं राज्यामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे, असं असताना सुद्धा जर प्रशासन तुम्हाला ऐकत नसेल तर त्यांची मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करणार आहात का? मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे आणि ह्यापुढे आम्ही सगळे नगरसेवक मिळून सुद्धा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू आणि तक्रार करू. पण मला असं वाटतं की इकडे ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांना पण वाटलं पाहिजे ना. म्हणजे नगरसेवक भाजपाचे आहेत म्हणून त्या प्रभागात जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती आपण काही बोलायचं नाही. फक्त आमच्या प्रभागांमध्ये नाही, आज तुम्ही जर 29 प्रभाग बघाल तर 29 प्रभागांमध्ये हे प्रश्न पुढे आलेले आहेत. त्यांचे नगरसेवक आहेत ते बोलायला कदाचित घाबरत असतील, सांगायला पुढे यायला घाबरत असतील, पण पूर्ण वसई विरार शहराची अवस्था अतिशय वाईट आहे. संपूर्ण वसई विरार शहर हे आज व्हेंटिलेटरवरती आहे. तुम्ही आज चिखलामध्ये आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, नेमकं काय कारण आहे आणि तुमच्या काय मागण्या आहेत? ईगल इन्फ्रा म्हणून हे STPचं इथे काम करत आहे. त्या ईगल इन्फ्राने या प्रभाग क्रमांक 22, प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 15 आणि 21 या प्रभागात प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवले आहे. आणि ईगल इन्फ्राला 13 नोटीस महापालिकेनं आत्तापर्यंत दिलेली आहे. तरी ईगल इन्फ्राचा कोणताही प्रतिनिधी ते यायला तयार नाही, रस्त्याचं काम करायला तयार नाही. मोठ्या प्रमाणात लोकांचे अपघात होत आहेत आणि ईगल इन्फ्रा निगरगट्टासारखं हे करतात. प्रशासन त्याला पाठीशी घालतं आहे. इथले स्थानिक प्रशासन त्यांना पाठीशी घातल्यामुळे याच्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे ना. म्हणून आज ईगल इन्फ्राचा STPचं जे काम आहे आम्ही बंद केलेलं आहे. आणि आम्ही ईगल इन्फ्राला काय सांगितलं आहे की जोपर्यंत तुम्ही रस्त्याची काम पूर्ण करत नाहीत, जी कामं तुम्ही हातात घेतली ती पूर्ण करा ना. ती न करता ते मोठ्या ईगल इन्फ्राची इथे बिल्डिंग बांधायला सुरू झाले. त्यासाठी आम्ही आज चिखलात आंदोलन केलं आहे. STPचं काम बंद केलं आहे. त्यांनी रस्ते दुरुस्त करावं, दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचं काम सुरू करावं. काय वाटतं, या सगळ्या खड्ड्यांचा नगरसेवकांना सुद्धा मनस्ताप सहन करावं लागतं, लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे? या सगळ्या खड्ड्यांमध्ये नगरसेवकांचं काहीच चुकी नाही आहे. नसताना आम्हाला रोज इथे आमचे बॅनर लावले जात आहेत. आमचा याच्यात काही दोषच नाही आहे, कारण ईगल इन्फ्रा काम करत नाही, प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे. आम्ही महासभेत सांगतो, आम्ही सत्ताधाऱ्यांना रोज सांगतो की ईगल इन्फ्रावर कारवाई करा, त्यांना स्टॉप वर्कची नोटीस द्या. हे सगळं काही करायला तयार नाही. आणि जिथे हे सगळं कोण करत आहे तर जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत तिथे एक प्रोपोगंडाच चालू केला आहे. जिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत तिथेच खड्डे पडले आहेत, बाकी उर्वरित शहरात कुठेच खड्डे पडले नाहीत. अशा पद्धतीचा जो प्रोपोगंडा चालू केला आहे ह्याच्यासाठी आम्ही ईगल इन्फ्राला सांगतोय की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही रस्ते खोदले ते पहिले रस्ते सुरू करा, दुरुस्त करा आणि त्याच्यानंतर हे तुमचं STPचं काम सुरू करा. याच्यासाठी आज आम्ही ईगल इन्फ्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना इथून बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना सांगितलं जोपर्यंत आमचे रस्ते होत नाहीत तोपर्यंत तुमचं आम्ही काम सुरू होऊ देणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.